हॅलो फ्रेंड्स, मी महेश माळवदकर. या ठिकाणी आपण SY BComसाठी जो व्यावसायिक अर्थशास्त्र चा अभ्यासक्रम सत्र 3मध्ये विद्यापीठाने निश्चित केलेला आहे. तर त्या अभ्यासक्रमाचं प्रकरण पहिलं या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर प्रकरण पहिल्याचं जे नाव आहे ते ओव्हरव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची ओळख असं म्हटलं जाते. तर यामध्ये आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र काय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः दोन दृष्टिकोन आहेत. प्रथमतः 1929 नंतरनं रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने अर्थशास्त्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र अशी मांडणी केली. या ठिकाणी आपण मागील वर्षी FY BComमध्ये शिकत असताना सत्र 1 आणि सत्र 2मध्ये मुख्यतः सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच माहिती असेल की सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे जे काही वैयक्तिक तसेच उद्योग संस्थेच्या आर्थिक बाबीचं विश्लेषण करणारं शास्त्र आहे. आणि म्हणूनच मागील सत्र 1 आणि सत्र 2मध्ये मुख्यतः आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या, तसेच सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप, व्याप्ती, मागणी विश्लेषण, पुरवठा विश्लेषण, त्यानंतर मागणीची लवचिकता, तिचे प्रकार, मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारे जे घटक आहेत, तसेच पुरवठ्याची लवचिकता, त्यानंतरनं मुख्यतः एकंदर उत्पादन फलन आणि उत्पादन फलनाचे सिद्धांत, उत्पादन फलनाच्या बचती आणि अबचती, एकूण प्राप्ती, प्राप्तीच्या संकल्पना आणि प्राप्ती विश्लेषण, तसेच खर्च विश्लेषण आणि खर्चाच्या संकल्पना, उद्योग संस्थांचा समतोल, बाजाराचे प्रकार आणि प्रत्येक बाजारानुसार उद्योग संस्थेचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल, मागणीचा अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रकाचे विश्लेषण. तर या सर्व घटकांचं आपण मागील प्रथम वर्षा वाणिज्य म्हणजे FY BComमध्ये ह्या सर्व आर्थिक बाबींचा आपण विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणून ह्या ज्या आर्थिक बाबी आहेत ते एखाद्या उपभोक्त्याच्या मागणीचा किंवा बाजार मागणीशी संबंधित आहेत. तसेच ह्या सर्व आर्थिक घटक हे मुख्यतः उद्योग संस्था आणि उद्योग यांच्याशी संबंधित आहेत. आणि म्हणून या सर्वांचा अभ्यास मुख्यतः अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रांतर्गत केला जातो. आता या ठिकाणी अर्थशास्त्राचा हा दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे समग्र लक्ष्य आर्थिक दृष्टिकोन. तर हा समग्र लक्ष्य आर्थिक दृष्टिकोन मुख्यतः काय आहे याची ओळख या ठिकाणी आपण करणार आहोत. यामध्ये मी एक तुम्हाला इमेज दाखवणार आहे या ठिकाणी, आणि ती इमेज तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र काय आहे याची थोडक्यात तुम्हाला कल्पना येईल. तर यामध्ये मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा अभ्यास केला जातो, एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर यामध्ये स्टडी ऑफ ॲज अ होल इकॉनॉमी, समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः पूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. एका विशिष्ट उपभोक्त्याच्या मागणीचा किंवा उत्पादकाच्या उत्पादनाचा किंवा उद्योग संस्थेचा किंवा एखाद्या बाजार यंत्रणेचा किंवा एखाद्या वस्तूची किंमत निश्चितीचा या ठिकाणी अभ्यास केला जात नाही. तर पूर्णतः अर्थव्यवस्थेमधले जे समग्र आर्थिक घटक आहेत त्यांचं विश्लेषण केलं जाते. मग हे समग्र आर्थिक घटक कोणते आहेत? तर त्यामध्ये पहिला या इमेजमध्ये दिलेला आहे तो म्हणजे नॅशनल आउटपुट म्हणजे राष्ट्रीय उत्पादन, त्यानंतर नॅशनल इन्कम, तसेच राष्ट्रीय उत्पन्न. आपल्या सर्वांचा अतिशय महत्त्वाचा जीवाभावाचा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारीचा. आणि म्हणून रोजगार आणि बेरोजगारीच्या स्वरूपाचा मुख्यतः त्याचे प्रकार असतील, रोजगाराची पातळी निश्चित करणारे घटक असतील. तर ह्या सर्व घटकांचा विश्लेषण मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्यानंतर इन्फ्लेशन, भाववाढ, आपल्या सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनावरती भाववाढीचा खूपच परिणाम होत असतो. आणि म्हणून
ह्या जो काही परिणाम आहे म्हणजे भाववाढीचा होणारा परिणाम, भाववाढीची कारणं, या अशा विश्लेषणाचा मुख्यतः इन्फ्लेशन जो आहे भाववाढीची निश्चिती, तर ह्या सर्व घटकांचा अभ्यास मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणूनच समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, तर एकंदर अर्थव्यवस्थेचं जे काही विस्ताराचं स्वरूप आहे, पिक्चर आहे, तर बिग पिक्चर त्याला म्हणू, तर त्याचं विश्लेषण करणारं आर्थिक साधन किंवा शास्त्र असल्याचं या ठिकाणी आपण म्हणतो. आणि म्हणून हे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय घटक आहेत. मग ते कोणते? राष्ट्रीय आहेत, प्रादेशिक आहेत आणि जागतिक स्तरावरचे आहेत. म्हणजे नॅशनल, रिजनल अँड ग्लोबल पातळीवरचे जे घटक आहेत, तर त्या घटकांचं विश्लेषण, त्या स्तरावरील समग्र आर्थिक घटकांचं विश्लेषण मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. हा जो समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे, तो तुम्ही जो शिकलेला प्रथम वर्ष आणि प्रथम वर्षामधला जो काही व्यावसायिक अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे, तर ह्या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाच्या नेमका विरोधी समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे. तर या ठिकाणी आपण थोडं विस्ताराने समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची ओळख आपण करून घेणार आहोत. तर मला वाटतं की ह्या इमेजद्वारे तुम्हाला मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप हे समजायला मदत झाली असेल. तर या ठिकाणी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं आपण थोडक्यात अर्थ समजून घेणार आहोत. आता समग्र ह्याचा अर्थ काय आहे, तर समग्र म्हणजे मोठ्या पातळीवरचा किंवा मोठा, लार्ज किंवा एकूण घटक असं त्याला म्हटलं जातं. आणि म्हणूनच मुख्यतः मॅक्रो इकॉनॉमिक्स असं त्याला नाव दिलेलं आहे. मॅक्रो हा जो शब्द आहे तो ग्रीक भाषेमधून आलेला शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी मीनिंग ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो भाग आहे तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे, इट इज फ्रॉम ग्रीक प्रिफिक्स मॅक्रो MAKRO मॅक्रो मीन्स व्हॉट? मॅक्रो मीन्स लार्ज प्लस इकॉनॉमिक्स. यू नो द डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. तुम्हाला अर्थशास्त्राची व्याख्या माहिती आहे. तरी मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो की अर्थव्यवस्थेमधले जे संसाधन आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, कौशल्य, हे जे संसाधन आहेत ते मर्यादित स्वरूपात असतात आणि ह्या संसाधनांच्या वापरातून मानवी गरजांची आपण पूर्तता करत असतो. पण मानवी गरजा कशा आहेत? अमर्यादित आहेत. आणि म्हणून मर्यादित संसाधनांचा वापर करून अमर्यादित मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी ती कशा पद्धतीने पूर्तता करावी याचं मार्गदर्शन करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण थोडक्यात अर्थशास्त्र म्हटलं जातं. आणि म्हणून प्राध्यापक रॉबिन्सन यांनी ही सांगितलेली जी व्याख्या आहे आणि ही अर्थशास्त्राची व्याख्या अतिशय सुरेख, सिंपल, साधारण असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून लार्ज प्लस इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र पातळीवरील किंवा मोठ्या प्रमाणातील आर्थिक घटकांचं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणता येईल. आणि म्हणून समग्र लक्ष्य अर्थशास्त्र कशाशी संबंधित आहे, म्हणजे समग्र पातळीवरती कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित आहेत, तर मुख्यतः इज अ ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स. ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे. ही कशाशी संबंधित आहे? इट डीलिंग्स विथ द परफॉर्मन्स, स्ट्रक्चर, बिहेवियर अँड डिसिजन मेकिंग ऑफ ॲज अँड होल इकॉनॉमी. म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थेमधील अर्थव्यवस्थेचा परफॉर्मन्स म्हणजे तिची कार्यक्षमता, तिची रचना, तिचं वर्तन आणि अर्थव्यवस्थेमध्ये समग्र पातळीवरती घेतले जाणारे जे निर्णय आहेत या निर्णयाशी संबंधित समग्र लक्ष्य अर्थशास्त्र येतं. दिस इन्क्ल्यूड्स रिजनल, नॅशनल, ग्लोबल इकॉनॉमिक्स. मागील स्लाईडमध्ये आपण बघितलं होतं की समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील आर्थिक घटकांची विश्लेषण करतो. आता या ठिकाणी मुख्यतः मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स दॅट स्टडीज द बिहेवियर अँड परफॉर्मन्स ऑफ अँड इकॉनॉमी ॲज अ होल. आपल्या सर्वांनाही लक्षात आलं असेल की समग्र लक्ष्य अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की या शाखेमध्ये मुख्यतः समग्र आर्थिक घटकांचं ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जे अस्तित्व असतं तर त्या
समग्र आर्थिक घटकांचं वर्तन आणि त्यांचं परफॉर्मन्स कार्यक्षमता ही या समग्र पातळीवरती अभ्यासली जाते. इट फोर्सेस on the aggregate changes in the economy such as unemployment, growth rate, gross domestic product and inflation. ह्या समग्र आर्थिक अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः कोणत्या घटकांवरती दृष्टिक्षेप टाकला जातो, तर मुख्यतः समग्र आर्थिक जे घटकांमधले जे बदल आहेत या बदलांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. मग कोणते घटक आहेत बदलणारे, तर रोजगाराचं स्वरूप असेल, अर्थव्यवस्थेचं जो वृद्धी दराचं स्वरूप आहे किंवा वृद्धी दराचं प्रमाण त्याला आपण म्हणू, रोजगाराचं प्रमाण म्हणू, देशाचं जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो. तर ह्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं प्रमाण आणि भाववाढीचं प्रमाण ह्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असल्याचं आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ आपणास समजला असेल असं मला वाटतं. आता या ठिकाणी आपण अर्थ समजून घेतलेला आहे. आता ह्या अर्थाला शास्त्रीय पद्धतीने विविध अर्थशास्त्रज्ञांनी बंदिस्त केलेलं आहे आणि म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो, व्याख्या म्हणतो. तर या ठिकाणी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची एक विशिष्ट वाक्यरचनेमध्ये ते अर्थशास्त्र नेमकं काय आहे याची ओळख आपण करून घेणार आहेत. त्यालाच आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या म्हणजे डेफिनेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. तर यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे ती म्हणजे प्राध्यापक ॲक्ले यांची डेफिनेशन या शिकणार आहोत. आपण मुख्यतः 2 डेफिनेशन पाहणार आहोत. तर यामध्ये प्रोफेसर ॲक्ले डिफाईन्स मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲज द स्टडी ऑफ फोर्सेस अँड factors that determine the level of aggregate production, employment and prices in an economy and their rates of changes over the time is known as macroeconomics. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः समग्र आर्थिक पातळीवरील उत्पादन, रोजगार, किंमत पातळी हे घटक आहेत. या घटकांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्यामध्ये होणारे प्रमाणशीर बदल, वेळोवेळी होणारे प्रमाणशीर बदल आणि त्या घटकांनी निर्माण केलेले जे काही सहसंबंध असतील, इतर घटकांवरती पडणारे त्या घटकांचे प्रभाव असतील. उदाहरणार्थ उपभोग, एकूण उपभोग, या एकूण उपभोग यावरती मुख्यतः अर्थव्यवस्थेमधील राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी काय आहे या घटकाचा प्रभाव पडतो. आणि म्हणूनच आपण त्याचा कार्यात्मक संबंध कसा लावतो, तर एकूण उपभोग म्हणजे सी कन्झम्पशन, टोटल कन्झम्पशन. सो सी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय, म्हणजे अर्थव्यवस्थेमधील राष्ट्रीय उत्पन्नाचं फलन हे एकूण उपभोग आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून अशा पद्धतीने समग्र आर्थिक घटकांमधला जो कार्यात्मक सहसंबंध आहे या कार्यात्मक सहसंबंधाचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून प्राध्यापक ॲक्ले यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर व्याख्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. मुख्यतः अर्थशास्त्रामध्ये प्राध्यापक बोल्डिंग यांनी अतिशय साधी आणि एकदम तिचं चित्र, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं चित्र स्पष्ट होईल अशी व्याख्या केलेली आहे. तर ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये मुख्यतः प्रोफेसर केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या या ठिकाणी आपण पाहतोय. तर प्रोफेसर केनेथ बोल्डिंग सेज दॅट मॅक्रो इकॉनॉमिक्स इज द कन्सर्न नॉट विथ इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज बट विथ द ॲग्रिगेट ऑफ दीज क्वांटिटीज. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे मुख्यतः वैयक्तिक प्रमाणावरील आर्थिक बदलांशी संबंधित असणारं शास्त्र नसून समग्र आर्थिक पातळीवरती जे आर्थिक घटक आहेत त्यांच्यामध्ये होणारा जो प्रमाणशीर बदल आहे त्या बदलाशी संबंधित असणारं अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे. इट डज नॉट डील विथ द इंडिव्हिज्युअल इन्कम बट विथ द नॅशनल इन्कम. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या उत्पन्नाशी संबंधित नसून पूर्णतः अर्थव्यवस्थेशी संबंधित असणारं शास्त्र आहे. इट डज नॉट विथ द प्राइस ऑफ द इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्स बट विथ द जनरल प्राइस लेवल. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किंवा उत्पादनाच्या किमतीचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील उत्पादनाच्या
किंवा वस्तूंच्या किमतीचा किंवा किंमत पातळीचा अभ्यास केला जातो. इट deals not with the output of a firm or industry but with the national output. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे केवळ एखाद्या उद्योग संस्थेच्या उत्पादनाच्या पातळीशी संबंधित नसून किंवा एखाद्या उद्योगाच्या उत्पादन पातळीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या किंवा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या उत्पादन पातळीशी संबंधित असतं. तर अतिशय सुंदर व्याख्या. यातून आपल्याला मुख्यतः सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय घटक आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय घटक यांचं तुलना करून प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आहे याचं आपल्याला अतिशय सुंदर व्याख्या सांगितलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोन काय आहे, कोणत्या घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो याची थोडक्यात ओळख झाली असेल. तरी मी पुन्हा एकदा सांगतो की समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोनामधून एकूण अर्थव्यवस्थेमधील समग्र किंवा एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. मग कोणते एकूण आर्थिक घटक आहेत तर एकूण उपभोग असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण सरकारी खर्च असेल, एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराचं स्वरूप असेल म्हणजे एकूण आयात आणि एकूण निर्यात असेल. तर अशा अर्थव्यवस्थेमधील एकूण रोजगाराची पातळी असेल, भाववाढीची पातळी असेल, अशा एकूण समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. केवळ आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो का तर धोरणात्मक पातळीवर सुद्धा अभ्यास केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेमधील एकूण असणारे धोरणात्मक स्थिती म्हणजे राजकोषीय धोरण, त्यानंतर मौद्रिक धोरण यांचं स्वरूप, त्यांचं अंमलबजावणी, ह्या सर्व घटकांचा अभ्यास मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय पातळीमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर या ठिकाणी आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली. आता आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप काय. व्हॉट इज द नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. सो नाव आय एम गोइंग टू डिस्कस हिअर द नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची या ठिकाणी आपण त्याचं स्वरूप या ठिकाणी पाहिलं आहोत. स्वरूप म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय आहेत, या अर्थशास्त्राची वैशिष्ट्य काय आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः समग्र आर्थिक दृष्टिकोन अभ्यासला जातो. म्हणजे एकूण जे काही आर्थिक घटक आहेत तर त्यांचं अभ्यास केला जातो. म्हणून इकॉनॉमिक्स ॲज अ ॲग्रिगेट, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे मुख्यतः एकूणातील एकूण घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. इट स्टडीज ॲज इकॉनॉमी ॲज अ होल. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा फिरतो, म्हणजे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रवाह कशा पद्धतीने गतिमान होत असतात, अर्थव्यवस्थेमधील एकूण पैशाचं प्रमाण काय आहे, पैशाचा भ्रमणवेग काय आहे, अर्थव्यवस्थेमधील एकूण रोजगाराची पातळी काय, म्हणजे एकूणातील एकूण घटकांचा अभ्यास मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणूनच एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र हे या अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य असल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. आता आपण दुसरं वैशिष्ट्य आपण बघतोय तो म्हणजे ट्रेंड्स, टेंडन्सी ऑफ इकॉनॉमिक फोर्सेस. मुख्यतः जे काही आर्थिक जे घटक आहेत किंवा दबाव टाकणारे घटक आहेत तर या घटकांची, समग्र आर्थिक घटकांची वृत्ती, त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, ट्रेंड्स, याचा अभ्यास मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. इट इज शोज बिहेवियर ऑफ ॲग्रिगेट क्वांटिटीज ऑफ इकॉनॉमिक व्हॅरिएबल्स. म्हणजे अर्थव्यवस्थेमधील समग्र आर्थिक घटकांचं जे वर्तन आहे या वर्तनांचं प्रमाण काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे या अर्थशास्त्राचं एक स्वरूप आहे. त्यानंतर प्लॅन्स, पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. It is a study of all quantities of the economy's variable together, draws conclusion about economic situation and then formulates plans, policies and programs for solving economic problems. मुख्यतः अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे काही आर्थिक समस्या आहेत तर ह्या समग्र आर्थिक समस्यांचं शोध घेणं, त्या समग्र आर्थिक समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल. फॉर एक्झाम्पल भारतासारख्या अर्थव्यवस्थांमध्ये असणारं दारिद्र्याचं प्रमाण, बेरोजगारीचं प्रमाण, तसेच भाववाढीचं प्रमाण, ह्या ज्या आर्थिक समस्या आहेत ह्या आर्थिक समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल
ह्या सोडवण्यासाठी मुख्यतः समग्र पातळीवरची जी आर्थिक परिस्थिती आहे, हे आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, समग्र आर्थिक घटक लक्षात घेऊन धोरणात्मक उपाययोजना कराव्या लागतात. नियोजनबद्ध आर्थिक विकासाचे कार्यक्रम आखावे लागतात आणि हे धोरणात्मक विकासाचे कार्यक्रम आणि नियोजनबद्ध आर्थिक विकासाचे कार्यक्रम साध्य करण्यासाठी मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये नेक्स्ट जे काही वैशिष्ट्य आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं, तर मनी इज यूज्ड ॲज अ युनिट ऑफ मेजरमेंट. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः पैसा हे मोजमापाचं काम करतो किंवा मोजण्याचं साधन म्हणून काम करतो. जसं नैसर्गिक शास्त्रांमध्ये आपण पाण्याचं जे तापमान आहे ते आपण अंश सेल्सिअसमध्ये मोजतो, तसंच जे अंतर आहे ते आपण सेंटीमीटर, त्यानंतर मीटर, तसेच किलोमीटर या प्रमाणामध्ये मोजतो. वजन आपण ग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये मोजतो. तसंच अर्थव्यवस्थेमधले जे आर्थिक समग्र घटक आहेत यांचं मोजमाप कशामध्ये केलं जातं, तर यांचं मोजमाप मुख्यतः आपण पैशामध्ये करतो. फॉर एक्झाम्पल भांडवल. आता भांडवल म्हणजे काय, आपण भांडवलाचं जी रूपांतर आहे किंवा भांडवलाची मोजमाप हे आपण पैशामध्ये करतो आणि म्हणतो माझ्याकडे 5 लाखाचं भांडवल आहे, माझ्याकडे 10 लाखाचं भांडवल आहे. तसंच एकंदर अर्थव्यवस्थेमधील भांडवलाचं प्रमाण काय आहे हे आपण पैशामध्ये मोजतो. तसेच राष्ट्रीय उत्पन्न. अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एखाद्या आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मूल्यमापन टाळून बाजार किमतीमध्ये केलेलं जे मोजमाप आहे त्याला आपण राष्ट्रीय उत्पादन म्हणतो. तर हे राष्ट्रीय उत्पादन जे बाजार किमतीवरती मोजलं जातं तेच आपण मुख्यतः पैशामध्ये मोजत असतो. किंमत ही आपण पैशामध्ये दर्शवत असतो आणि म्हणून समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचं जे मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहे किंवा मोजण्याचं जे साधन आहे, युनिट आहे, ते म्हणजे पैसा हे आहे. तर हे एक त्याचं वैशिष्ट्य असल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. यानंतरनं बेसिक मॅक्रोइकॉनॉमिक्स अनालिसिस इज ऑलवेज बेस्ड ऑन ॲक्च्युअल फॅक्ट्स अँड फिगर्स अँड नॉट ऑन द अनरिअलिस्टिक अजम्पशन. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण किंवा सिद्धांत किंवा त्यामधील प्रतिमानं हे मुख्यतः वास्तव परिस्थितीशी संबंधित असतात. मुख्यतः यामध्ये अनरिअलिस्टिक अजम्पशनचा शक्यतो वापर केला जात नाही. फॉर एक्झाम्पल आपण मॅक्रोइकॉनॉमिक्समध्ये बाजार प्रतिमान पाहतो आणि ह्या बाजार प्रतिमानामध्ये आपण असं गृहीत धरतो की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये मक्तेदारीची परिस्थिती असते. म्हणजे मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा ह्या ॲक्च्युली बाजारामध्ये असतात का, तर त्या खूप आदर्शवत परिस्थिती आहेत आणि ते शक्यतो बाजारामध्ये नसतातच. आणि बाजारामधल्या उपभोक्त्यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान असतं, उपभोक्ते रॅशनल असतात, बाजारामध्ये उत्पादन घटकांचं पूर्णतः युटिलायझेशन, त्याचं उपयोगितीकरण म्हटलं जातं, तर ते होत असतं. तर अशी जी काही अनरिअलिस्टिक अजम्पशन्स आहेत ह्या अनरिअलिस्टिक अजम्पशन्सवरती मुख्यतः सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण किंवा प्रतिमाना अवलंबून असतात. पण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये जी काही विश्लेषण किंवा प्रतिमानं किंवा सिद्धांत जे आहेत किंवा धोरणात्मक कार्यक्रम आहेत ते मुख्यतः वास्तव परिस्थितीचा आधार घेऊनच विश्लेषण केलं जातं. हे या अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या अर्थशास्त्राचा जो आधार आहे तो ॲक्च्युअल फॅक्ट्स अँड फिगर्स, जे काही वास्तव परिस्थिती आहे आणि वास्तव जे सांख्यिकीय माहिती आहे, डाटा आहे, तर त्याच्यावरतीच आधारित समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण हे आधारित असतं. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मुख्यतः अलोकेशन ऑफ रिसोर्सेस हा एक अतिशय महत्त्वाचा अभ्यास घटक आहे. म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे पूर्ण अर्थव्यवस्थेमधले जी संसाधन आहेत, आपल्याला माहिती आहे की भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, कौशल्य ही जी 4 प्रमुख अर्थशास्त्रामधली जी संसाधनं आहेत, तर ह्या संसाधनांचं अर्थव्यवस्थेमधल्या विविध जे क्षेत्र आहेत, मग शेती क्षेत्र असेल, तसं औद्योगिक क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रांमध्ये मुख्यतः कशा पद्धतीने वितरण करावं, कोणत्या पद्धतीने वितरण करावं ज्यामुळे अर्थव्यवस्थेमधील सर्व क्षेत्रांना न्याय मिळेल यासाठी किंवा अर्थव्यवस्थेमधल्या जी संसाधनं आहेत ह्या संसाधनांचं महत्तम उपयोगीकरण होईल
या संदर्भातले समग्र आर्थिक पातळीवरती निर्णय शासन पातळीवरती आणि नियंत्रकाच्या पातळीवरती घ्यावे लागतात. आणि म्हणून संसाधनांच्या वितरणाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो. हा संसाधनांच्या वितरणाचा प्रश्न सोडवण्याचं काम समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. ह्याचं उदाहरण बघू आपण की समजा अर्थव्यवस्थेमध्ये असणारं जे श्रमिक आहे आणि भांडवल आहे, तर ह्या भांडवलाचा आणि श्रमिकांचा वापर सरकारी उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात करायचा की खाजगी उद्योगांमध्ये करायचा, हा संसाधन वितरणाचा प्रश्न आहे. आणि हा वितरणाचा प्रश्न मुख्यतः अर्थव्यवस्थेमधले जे नियंत्रक आहेत यांना सोडवावे लागतो. आणि तो सोडवण्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे मदत करत असतं. तसेच समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये जनरल इक्विलिब्रियम, त्याला समग्र आर्थिक समतोल, मुख्यतः सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये बाजार समतोलाचा अभ्यास केला जातो. मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून एखाद्या वस्तूच्या मागणी आणि एखाद्या वस्तूच्या म्हणजे त्याच वस्तूच्या पुरवठ्याच्या माध्यमातून बाजारामध्ये किंमत आणि त्या वस्तूच्या उत्पादनाची पातळी निश्चित होते त्या बाजारामधली, असा आपण अभ्यासलेला आहे. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा समान होतो तिकडे समतोल होतो. मात्र समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एकूण अर्थव्यवस्थेमधील वस्तूंचा पुरवठा आणि एकूण अर्थव्यवस्थेमधील वस्तूंची मागणी यांच्या संतुलनातून अर्थव्यवस्थेमध्ये मुख्यतः समग्र आर्थिक संतुलन घडून येत असतं. आणि ज्या बिंदूमध्ये एकूण मागणी आणि एकूण अर्थव्यवस्थेमधील पुरवठा जेव्हा समान होतात त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळी निश्चित होऊन उत्पादन पातळीसुद्धा निश्चित होत असते. तर असा जो समग्र अर्थशास्त्रीय समतोल आहे, या संतुलनाचा अभ्यास मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे या अर्थशास्त्राचं एक स्वरूप किंवा वैशिष्ट्य असल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. 6 टू इन्व्हेस्टिगेट कॉजेस ऑफ इकॉनॉमिक चेंजेस. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती ही कशी असते, डायनॅमिक असते, बदलणारी असते. आणि ह्या समग्र पातळीवरची जी आर्थिक परिस्थिती असते आपल्या जीवनामध्ये सुद्धा सतत चढ उतार होत असतात. तसेच अर्थकारणामध्ये सुद्धा चढ उतार होत असतात. आणि म्हणून आपल्याला ते गाणं पण आहे बघा, सुख भरे दिन बीते रे भैया, दुःख भरे दिन बीते रे भैया, सुख भरे दिन आयो रे. म्हणजे जेव्हा दुःखाचे दिवस जातात तेव्हा सुखाचे दिवस येतात. आणि म्हणून असे जे अप्स अँड डाऊन्स आहेत, म्हणजे चढ उतार आहेत अर्थव्यवस्थेमधले, त्याला आपण तेजी मंदीचे चक्र म्हटलं जातं. आणि हे जे काही तेजी मंदीची जी चक्र असतात, रिसेशन आणि बूम किंवा पीक, ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अर्थव्यवस्थेमध्ये मुख्यतः ह्या अवस्था चालूच असतात. आणि ह्या अवस्थांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यतः अर्थव्यवस्थेमधील आर्थिक घटकांची तपासणी किंवा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होणं खूप गरजेचं असतं. ज्यामुळे निर्माण होणारे जे आर्थिक समस्या आहेत किंवा आर्थिक जे चढ उतार असतात, उच्च वचने असतात, त्यांना नियंत्रित ठेवणं शक्य होतं. आणि म्हणून आर्थिक उच्च वचनांना नियंत्रित करण्यासाठी आर्थिक घटकांमध्ये होणारे जे बदल आहेत ते अभ्यासण्याचं काम, ते शोधण्याचं काम मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. तर अशा पद्धतीने समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप मी या ठिकाणी थोडक्यात काही मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप पाहिलं. आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, तर ह्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण कोणकोणत्या आर्थिक घटकांचा अभ्यास करणार आहे किंवा या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आपण कोणत्या समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास करतो याचं विश्लेषण या ठिकाणी आपण व्याप्तीमध्ये करणार आहोत. तर यामध्ये स्कोप ऑफ मॅक्रोइकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या, मॅक्रोइकॉनॉमिक्स थेरीज, मुख्यतः समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं जो काही व्याप्ती आहे ती व्याप्ती आपण 2 भागामध्ये त्याच्यावरती चर्चा करणार आहे. ते म्हणजे मॅक्रोइकॉनॉमिक थेरीज म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय प्रतिमानं आणि किंवा सिद्धांत, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे मॅक्रोइकॉनॉमिक पॉलिसीज समग्र लक्ष्य अर्थशास्त्रीय धोरणं. आता यामध्ये मुख्यतः मॅक्रोइकॉनॉमिक थेरीज कोणत्या आहेत, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मुख्यतः आपल्याला सर्वांना माहिती आहे की अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास
ह्या दोन संकल्पनांचा प्रामुख्याने वापर केला जातो. आता आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर एकंदर देशाच्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये घडून येणारा जो प्रमाणशीर बदल आहे, ह्या प्रमाणशीर बदलाचं जो दर आहे त्या दराला आपण आर्थिक वृद्धी दर म्हटलं जातं. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, तर डेव्हलपमेंट म्हणजे देशातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढणं, देशातल्या लोकांचं एकंदर राहणीमानामध्ये वाढ होणं, देशामध्ये नागरिकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती गतिमान होणं, अशा अनेक घटक हे विकास निश्चित करत असतात. आणि म्हणून वृद्धी आणि डेव्हलपमेंट यामध्ये जर आपण ह्या दोन्ही संकल्पना लक्षात घेतल्या तर वृद्धी आणि विकास ह्या दोन्ही संकल्पना एकमेकापासून भिन्न असल्याचे या ठिकाणी पाहायला भेटतं. कारण वृद्धी ही संकुचित संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही मुख्यतः खूप विस्तृत स्वरूपात विश्लेषण किंवा मांडली जाणारी संकल्पना आहे. आणि म्हणून आर्थिक वृद्धीचे जे काही पॅरामीटर्स आहेत, घटक आहेत, ते भिन्न आहेत. आणि विकासाचे जे घटक आहेत, विकास निश्चितीचे जे घटक आहेत, तर ते सुद्धा भिन्न आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे काय आहे यांच्या दोघांमधला फरक या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तसेच थिअरी ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय जे उत्पादन आहे या राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना कोणती आहेत, त्यांच्या व्याख्या काय आहेत. तसेच आपल्या सर्वांना काही राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना माहिती आहेत. त्यामध्ये GDP, त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं होतं. स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्यानंतरनं NDP आहे, त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, म्हणजे GDP मधून डिप्रेसेशन जे आहे त्याला घसारा म्हणतो, ते वजा केलं तर आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन प्राप्त होतं. तसेच GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, त्याला आपण मुख्यतः स्थूल राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतो. तर NNP म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, म्हणजे GNP मधून डिप्रिसिएशन वजा केलं तर आपल्याला मुख्यतः NNP मिळतो. तर ह्या ज्या काय GNP असेल, GDP असेल, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन, अशा ज्या काही महत्त्वाच्या आर्थिक राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. या संकल्पनांबरोबरच आपण मुख्यतः YD आहे, त्याला खर्च शक्य उत्पन्न म्हणलं जातं. त्यानंतरनं पर्सनल इन्कम आहे, त्याला वैयक्तिक उत्पन्न म्हणलं जातं. त्यानंतरनं पर कॅपिटा इन्कम आहे, त्याला दरडोई उत्पन्न म्हणलं जातं. देशातील एकूण देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाला लोकसंख्येने भागला असता आपल्याला दरडोई उत्पन्न प्राप्त होतं. तर हे जे काही दरडोई उत्पन्न आहे याचंही विश्लेषण या थिअरी ऑफ नॅशनल इन्कममध्ये आपण करणार आहोत, किंवा त्याला नॅशनल इन्कम अकाउंटिंग म्हणलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या संकल्पनांमध्ये केलं जातं. आता हे राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जे काही पद्धती आहेत त्यामध्ये मुख्यतः फॅक्टर कॉस्ट, म्हणजे उत्पादन घटकाच्या स्वरूपानुसार राष्ट्रीय उत्पादन घटकाच्या आधारावरती राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी असेल, बाजार किमतीवरती राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी असेल. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याचाही विश्लेषण आपण थिअरी ऑफ नॅशनल इन्कममध्ये करणार आहोत. त्यानंतर थिअरी ऑफ मनी, आपल्या सर्वांना माहिती आहे की पैसा हे मुख्यतः अर्थव्यवस्थेमधील अतिशय महत्त्वाचं आर्थिक साधन आहे. आणि म्हणून पैशाच्या संबंधित असणारे जे सिद्धांत आहेत, मग ते मुख्यतः पैशाच्या मागणी संदर्भातले सिद्धांत आहेत, पैशाच्या पुरवठ्या संदर्भातले सिद्धांत आहेत. तर ह्या पैशाच्या मागणी आणि पुरवठ्या संदर्भात असणारे जे काही दृष्टिकोन आहेत, यामध्ये फिशरचा दृष्टिकोन आहे. त्यानंतर नवसनातनवादी जे तज्ज्ञ आहेत, प्राध्यापक माल्थस असतील, त्यानंतर पिगो असतील, तर यांनी मांडलेले जे काही पैशाच्या संदर्भातले दृष्टिकोन आहेत, कॅश बॅलन्स अप्रोच असेल, प्राध्यापक केन्स यांचा पैशाच्या संदर्भातला दृष्टिकोन काय आहे, लिक्विडिटी थेअरी म्हणजे पैशाच्या मागणी संदर्भातला सिद्धांत, त्याला लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी असं म्हटलं जातं. तर अशा अनेक बाबी ज्या आहेत पैशाच्या संदर्भात असणारे जे सिद्धांत आहेत, या सिद्धांताची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तसेच पैशाचा पुरवठा आणि एकंदर अर्थव्यवस्थेमधील किंमत पातळी यांचं जे विश्लेषण आहे, मुख्यतः प्राध्यापक
फिशर यांचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये हे सर्व आपण चर्चा करणार आहोत. थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट रोजगाराचा सिद्धांत आहे. मग यामध्ये मुख्यतः सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी जो पूर्ण रोजगार पातळीचा सिद्धांत मांडलेला आहे तर त्याचं विश्लेषण करणार आहे. यामध्ये सेचा जो लॉ आहे त्याचं विश्लेषण आहे. त्यानंतर सनातनवादी दृष्टिकोनामध्येच बाजाराचा दृष्टिकोन त्याला आपण म्हणू, तर यामध्ये पूर्ण रोजगाराची पातळी कशी निश्चित होते तर त्याचं विश्लेषण आपण सनातनवादी दृष्टिकोनातून या ठिकाणी करणार आहे. तसेच 1929 नंतरनं जे काही सनातनवादी जे विश्लेषण होतं ते अपयशी ठरलं महामंदीमध्ये आणि त्यानंतरनं प्राध्यापक केन्स यांनी जो 1933मध्ये द जनरल थिअरी एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हा जो ग्रंथ मांडला आणि त्या ग्रंथामध्ये मुख्यतः केन्सवादी विचारसरणी चा उदय झाला. तर हे जे काही केन्सवादी तत्त्वज्ञान आहे ह्या तत्त्वज्ञानानुसार रोजगार पातळीचा सिद्धांत प्राध्यापक केन्स यांनी मांडलेला आहे आणि मग त्यामध्ये मुख्यतः रोजगाराची पातळी कशी निश्चित होते, एकूण प्रभावी मागणी काय आहे, ह्या सर्व घटकांचं विश्लेषण, उपभोग फलन काय आहे, त्यानंतर भांडवलाची कार्यक्षमता, सीमांत कार्यक्षमता काय असते, तर अशा अनेक आर्थिक संकल्पनांचा अभ्यास मुख्यतः द थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये आपण करणार आहोत. द थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा अर्थव्यवस्थेचा जो बाह्य क्षेत्र आहे ह्या बाह्य क्षेत्राशी संबंधित असणारा घटक आहे आणि म्हणून एकूण आयातीचं प्रमाण, एकूण निर्यातीचं प्रमाण असं म्हटलं जातं की आंतरराष्ट्रीय व्यापार हा आर्थिक विकासाचं इंजिन असतो आणि म्हणून एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर त्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिस्थिती काय आहे याचा या ठिकाणी विचार केला जातो. मग यामध्ये मुख्यतः आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापारावरती प्रभाव पाडणारे घटक आहेत, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ आहेत, त्यानंतर व्यापार शर्ती आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जे काही वित्तीय बाजार, आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजार असतात त्या वित्तीय बाजाराचे परिणाम असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे. तर पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटला मराठीमध्ये शब्द मला माहीत नाही, पण प्रत्यक्ष उत्पादक जी काही गुंतवणूक असते तिला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणलं जातं, प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणलं जातं. तर ही जी प्रत्यक्ष गुंतवणूक की ज्या अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षमतेवरती पडणारे प्रभाव आहेत याचं या ठिकाणी विश्लेषण केलं जातं. रोजगाराच्या पातळीवरती पडणारे प्रभाव आहेत, ह्या सर्व घटकांचा मुख्यतः आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या घटकांतर्गत आपण चर्चा करणार आहोत. तसेच निर्यातीचं स्वरूप असेल, आयातीचं स्वरूप असेल, भारताच्या संदर्भात बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, आंतरराष्ट्रीय विनिमय बाजार असेल, ह्या सर्व घटकांचं विश्लेषण मुख्यतः थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड या घटकांतर्गत आपण करत असतो. थिअरी ऑफ जनरल इक्विलिब्रियम यामध्ये मुख्यतः अर्थव्यवस्थेचा जो काही सर्वसाधारण समतोलाची परिस्थिती असते, तर हा समग्र आर्थिक समतोल जो असतो तर ह्या समग्र आर्थिक संतुलनाचे विविध सिद्धांत या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये सनातनवादी सिद्धांत आहेत, केन्सवादी सिद्धांत आहेत आणि शेवटचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला जो सिद्धांत आहे त्याला ISLM मॉडेल म्हटलं जातं. तर ह्या ISLM मॉडेलच्या माध्यमातून जनरल इक्विलिब्रियम कसा निश्चित होतो अर्थव्यवस्थेचा, मुख्यतः अर्थव्यवस्थेमधले जे वस्तू बाजार आणि पैशाचा बाजार आहे किंवा वित्तीय बाजार असेल, या दोन्ही बाजारामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एकंदर समग्र समतोल कसा घडून येतो याचं विश्लेषण आपण यामध्ये करणार आहोत. या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केवळ आर्थिक सिद्धांताचाच अभ्यास केला जात नाही, तर मुख्यतः धोरणांचा सुद्धा अभ्यास केला जातो. आता कोणते धोरण आहेत बघा, तर या धोरणांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये मुख्यतः फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसी, त्याला राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण असं म्हटलं जातं. आता राजकोषीय धोरण म्हणजे काय, तर सरकारच्या माध्यमातून जे अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी जे धोरण राबवलं जातं त्याला राजकोषीय धोरण म्हटलं जातं. तर ह्या राजकोषीय धोरणाची उद्देश वेगवेगळे असतात. मुख्यतः आर्थिक विकास प्राप्ती करणं, अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं, तसेच अर्थव्यवस्थेमध्ये जे संसाधन आहेत ह्या संसाधनांचं वितरण सुयोग्य प्रमाणात किंवा सुयोग्य पातळीपर्यंत निश्चित करणं किंवा न्याय पातळीपर्यंत ठरवणं, अर्थव्यवस्थेमध्ये एकूण
विशिष्ट कालावधीमध्ये निर्माण झालेलं जे उत्पन्न असतं त्याला राष्ट्रीय उत्पादन म्हटलं जातं. तर ह्या राष्ट्रीय उत्पादनाचं अर्थव्यवस्थेमधल्या विविध घटकांमध्ये किंवा लोकांमध्ये, समाजामध्ये समान पातळीवरती वितरण कशा पद्धतीने केलं जातं, त्यासाठी सरकार कर आणि खर्च धोरणाचा कशा पद्धतीने वापर करतो याचंही विश्लेषण मुख्यतः फिस्कल पॉलिसी अंतर्गत केलं जाणार आहे. तसेच फिस्कल पॉलिसीमध्ये जे काही ह्या धोरणाची जी साधनं आहेत, तर यामध्ये मुख्यतः सार्वजनिक खर्च असेल, सार्वजनिक कर्ज असेल, त्यानंतरनं कर असेल, सार्वजनिक कर म्हणतो आपण. तर या विविध साधनांच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेच्या बाबत नियंत्रकाच्या भूमिकेमध्ये कशा पद्धतीने वावरतं याचं समग्र पातळीवरचं विश्लेषण या फिस्कल पॉलिसी राजकोषीय धोरणांतर्गत आपण करणार आहोत. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी, अर्थव्यवस्थेमधले जे समग्र मौद्रिक धोरण जे आहे, तर हे जे मौद्रिक धोरण अर्थव्यवस्थेमध्ये मुख्यतः अर्थव्यवस्थेमधली जी काही बँकिंग रेग्युलेटर आहे, त्याला नाणे बाजाराचा नियंत्रक भारतामध्ये RBI आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिला म्हटलं जातं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मॉनिटरी पॉलिसीचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वापर केला जातो. तर मुख्यतः मॉनिटरी पॉलिसीचे सुद्धा ध्येय हे निश्चित आहेत. यामध्ये अर्थव्यवस्थेमधली जी भाववाढ आहे तिला नियंत्रित करणं, अर्थव्यवस्थेमध्ये एकंदर कर्जांचं वितरण सुयोग्य पातळीवरती करणं, अर्थव्यवस्थेमध्ये एकंदर विकासाला चालना देणं आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्टॅबिलायझेशन, स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करणं. तर अशा अनेक ध्येय, अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय साध्य करण्यासाठी देशाची जी मध्यवर्ती बँक आहे तिच्या माध्यमातून मौद्रिक धोरणाचा वापर केला जात असतो आणि ह्या धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला नियंत्रित केलं जातं. तर या धोरणाचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ह्या धोरणाची साधनं काय आहेत आणि त्या धोरणाचं स्वरूप काय असतं, त्याचे परिणाम काय आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास मुख्यतः समग्रलक्ष्य अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या एका शाखेमध्ये केला जातो. तर या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला समग्रलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती ही चांगल्या पद्धतीने समजली असेल. तर या ठिकाणी आपण समग्रलक्ष्य अर्थशास्त्राची ओळख या प्रकरणामध्ये मुख्यतः समग्रलक्ष्य अर्थशास्त्र ही जी शाखा आहे अर्थशास्त्रात ती काय आहे, तिचं स्वरूप काय आहे, तिचा अर्थ काय आहे आणि तिची व्याप्ती काय, ह्या सर्व घटकांची या ठिकाणी अभ्यास केला. तर आपण पुढच्या प्रकरणामध्ये मुख्यतः अर्थव्यवस्थेमधील एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रकार प्रवाह कसा असतो याचं विश्लेषण पुढच्या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू. Thank you very much once again. Now I am stop here. We will meet next lecture.